जय शिवराय मित्रांनो, आपण आलेलो आहोत साई मंदिरावर आणि पाहूया आज साई मंदिरावर काय काय काम घडते. तर तुम्ही या लॉगमध्ये आमच्या सोबत राहा. तर चला पाहूया. तर पाहू शकता सगळे लोक आलेले आहेत दगडाचे काम करणारे. इकडचे मामा वगैरे सगळे आलेले आहेत जे की दगड घडवण्याचं काम सुरू करतील थोड्या वेळात. आणि इकडं मामाचं जेवण चालू आहे. थोडंसं सकाळी सकाळी लवकर आल्यामुळे त्यांचं जेवण असतं. आणि बाकीचे इकडचं काम तर पाहू शकतो तुम्ही. वरती काम सुरू केलेलं आहे, क्लिनिंग आणि थोडंसं रिपेरिंगचं जे काम आहे ते काम करत आहेत आज. इकडे आज नवीन जोत्याचं काम करणार आहेत, बाजूचं दगडाचं काम, त्यामुळे थोडं साफसफाई करून घेत आहेत हे लोक. हा एक पिलर जे की मामा आज करणार आहेत, पाहू शकता. हा पिलर समोरचं एंट्रन्सचं रॅम्पमुळे ज्याचं काम थांबलं होतं, रॅम्प न झाल्यामुळे थोडंसं आता सर्व पूर्ण झालेलं आहे. आणि त्या मालासाठी जे लागणारा माल आहे हे लोक आपले शिफ्ट करून घेतात, राहुल मिस्त्री, संदीप मिस्त्री. तर बघूया अजून पुढे काय काय काम घडते, आमच्या सोबत राहतो. आणि इकडे जे हे लोक आहेत ते पॉइंटिंगचं काम करतात, जे की दगड काम झाल्यानंतर ग्रू वगैरे असतात ते एकदम ठळक दिसावे त्यासाठी पॉइंटिंगचं काम केलं जातं. रॉक आणि रांगोळी मिक्स करून एकदम छानपैकी त्याच्यामध्ये भरलं जातं जॉईंटमध्ये, ते जेणेकरून ते उठून दिसतं. पाहू शकता यांचं कशा प्रकारे काम चाललेलं आहे. इकडे वेळ पण लागतो या कामाला, काम खूप अवघड आहे आणि हाईटवर पण काम असल्यामुळे थोडंसं. आणि इकडे आपले 4 मूर्ती जे की दगड घडवायचं काम करत आहेत, पाहू शकता. हे फक्त दगड फोडतात आणि घडवतात, त्यांचं एवढंच काम असतं. बाकीचे पलीकडचे माणसं जे आहेत बघितले असतील ते आपले दगड बांधकामाचं काम करतात, जे की हे बांधकाम करतात फक्त, आणि तिकडची माणसं दगड घडून यांना देतात. सध्या यांचं गलतं झालेलं आहे खालचं करून. आता जे वरचं स्टोनवर्क आहे बांधकाम ते करणार आहेत आज. आणि त्याला किती वेळ लागेल, कशा प्रकारे ते बांधकाम होईल, मी तुम्हाला आज दिवसभर दाखवतो लॉगमध्ये. तर तुम्ही या लॉगमध्ये आमच्यासोबत आहे, पाहू शकता कशा प्रकारे खांडके बांधकाम करत आहेत इकडं. हे बघा अशा प्रकारे दिसतंय. तर बघूया आता देवळी वगैरे पण लावायची आहे, कशा प्रकारे लावणार वगैरे ते तुम्हाला दाखवतो मी. आणि इकडं आपलं मिस्त्रीचं माप घेण्याचं काम चालू आहे, दगड घडवायचं. कोपरे वगैरे घडवून देतात यांना जवळ काम होण्यासाठी. पाहू शकता हे कशा प्रकारे काम करत असं. आणि इकडं आपले मामा जे की पत्र लावून बसले, ते एकदम ऊन असल्यामुळे थोडंसं आवड कामांचं उन्हामध्ये करणं खूप. आणि हे पाहू शकता ऊन किती आहे सध्या, अशा उन्हात काम करणं म्हणजे खूप अवघड आहे मित्रांनो. तरी यांची मेहनत चालू आहे म्हणायचं, आणि काम पण चांगलं. किती काढले आज, किती काढवले, 1-2. हां हां, किती लय नावचं गेली ना पण. इकडं ग्राउटिंगसाठी ग्रू कटिंगचं काम चालू आहे यांचं, जे की हे दोघं करतायत, संदीप मिस्त्री आणि ग्राउटिंगचं काम करतात. पाहू शकता कशा प्रकारे ग्राउटिंग करतात. हे आहे मटेरियल वगैरे यूज करतात ग्राउटिंगचं कामाला. मी काय तर म्हणला का मामा बरोबर, तिथं तुम्हाला इथं जवळ झालं असतं ना. लांबून किती लांब पडणार तुम्हाला लांबून. इकडं ग्राउटिंगचं काम चालू आहे, पाहू शकता. आणि बांधकाम बघूया केवढं झालेलं आहे. तर हे पाहू शकता इकडचं बांधकाम किती झालेलं आहे. मग एक पहिला थर चालू होता, 2 थर अजून लावून झालेले आहेत. आता याच्यावर देवळी लावणार आहेत, ते कशा प्रकारे देवळी लावतात त्याच्यासाठी लेवलचं काम घेत आहेत, पाहू शकता. कारण देवळे बसवण्यासाठी सध्या लेवल उडून घेत आहेत, मग लेवलला सेंटरला देवळे लावायचे आहे. वायरिंग वगैरे पण करावं लागतं त्याच्यामध्ये दिसण्यासाठी, लुक येण्यासाठी, लाईट वगैरे लावायची म्हणलं तर. बघूया, हे आपलं वायर आलेलं आहे पॉलिकॅपचं. आणि इकडे यांचं ग्राउटिंग छान प्रकारे चालू आहे सध्या.
तर इकडं पाहूया आता येऊन देवळे कशा प्रकारे लावतात, काय लावतात. वायरिंग वगैरे कट करत आहेत सध्या, कारण देवळीला प्रत्येक देवळीला एक पॉईंट द्यायचा आहे वायरिंगचा. त्यामुळे अभी ये पिलर शुरू करने वाले बड़ा देवड़ी के लिए वायर निकाल रहे हो. कितना फिट लगेगा लक्ष्मण मिस्त्री? तर बघूया आज काय होते, कसं काम होते. काय म्हणता रेकॉर्ड होईल? कितना फिट लगेगा लक्ष्मण मिस्त्री? अहो काय तेवढं स्टोर फुल तोडू द्या. असं का करायला हो? शेवट वरतून टाकायचंय. चलो असं काय करायला येडा बघू मामा, काय बी नको करू गप्पा. एकदा झालं की वरती वायर टाकून मग पॉईंट वगैरे अशा प्रकारे देवळी बसवली. पाहू शकता आता कशा प्रकारे देवळी दिसते इथं. वायरिंग वगैरे टाकलेलं आहे यांनी वरती स्लॅबवर. आणि इकडे साफसफाई आपल्या डिपार्टमेंट लेवलचं काम चालू आहे. इकडे पाहू शकता हे डिपार्टमेंटमध्ये जे काम करतात हे वेगळं. राउटिंग आता जवळ होत आलेलं आहे आमचं. 2 पिलर आजच्या लक्ष होतं दिवसात. का माझं? आणि मेसेज वर बोलत होतो. राउटिंगचं काम खूप उंचावर असल्यामुळे पाड वगैरे बनवलेलं आहे तरी सुद्धा. आणि इकडे यांचं दगड घडवण्याचं काम पाहू शकता कसं चालू आहे. ऊन आहे पण दगड जवळ प्रत्येकाचे 10-12 दगड घडून झालेले असतील आतापर्यंत. आणि चला बघूया आता दगडाचंच काम करण्यात आलेलं बांधकाम. खोटं बोलता. तर हे पाहू शकता देवळ झालेलं आहे. फिटिंग आम्ही म्हणजे गरजेला देऊ. वायरिंग वगैरे सोडलेलं आहे देवळमध्ये. आपण म्हणजे गरजेला द्यायचं नाही, हे म्हणजे आपल्याला वेळ मध्ये चाललेलं आहे. अशा प्रकारे दगडाचं काम करतात. हे खूप जाडवाले दगड वापरून. काय म्हणताय? काय हुडकलो? काय हरवलं का काय? आमची नाही आमची हरवली का काय? मी म्हणलं का आमची बिंगती हरवली तुमची मध्ये? आमची तर नाही ना गेली कुठे पेक्षा म्हणून बोलता आम्ही. आम्ही चांगलं काम करतो, कसं पळून जाईल का? द्या आम्हाला बरं आधून. तसं नाही हो, तब्येत नीट राहिली पाहिजे ना. चहा पिऊन काय बीपी वाढलं काय करणार? 14 इंपोर्ट मुके होय? चहा पिऊन बीपी वाढल्यावर काय करणार? आमचं वाढत नाही हो. बर चांगलं ठका ठका एकदम. तर आजचा आपला लॉग इथे संपत आहे मित्रांनो. भेटूया उद्याच्या लॉगमध्ये. बाय.